हॅलो स्टुडंट्स, लास्ट लेक्चरला आपण लिपिड मेटाबॉलिझम हे युनिट स्टार्ट केलं की ज्याच्यामध्ये सुरुवातीला आपण बीटा ऑक्सिडेशन पाथवे हे कंप्लीट केलं. याच्यानंतर या लिपिड मेटाबॉलिझममध्ये 3 पॉईंट येतात: कीटोजेनेसिस, कीटोसिस आणि कीटोलायसिस. याच्यापैकी आपण कीटोजेनेसिस हा पार्ट पाहूया. तर पहा, कीटोजेनेसिस म्हणजे काय? द प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ कीटोन बॉडीज इज नोन ॲज अ कीटोजेनेसिस. जेव्हा आपल्या बॉडीमध्ये कीटोन बॉडीज तयार होतात, जेनेसिस मीन्स फॉर्मेशन, म्हणजे या कीटोन बॉडीचं फॉर्मेशन होतं, तेव्हा त्या प्रोसेसला म्हटलं जातं कीटोजेनेसिस. आता कीटोन बॉडीज नेमक्या कोणत्या आहेत ते पहा. तर ॲसिटो ॲसिटेट 3 हायड्रॉक्सी ब्युटॅरिक ॲसिड अँड ॲसिटोन आर द कलेक्टिव्हली रेफर्ड ॲज अ कीटोन बॉडीज. जेव्हा आपल्या बॉडीमध्ये ॲसिटो ॲसिटेट 3 हायड्रॉक्सी ब्युटॅरिक ॲसिड आणि ॲसिटोन तयार होतं, तेव्हा यांना म्हटलं जातं कीटोन बॉडीज. यांनाच ॲसिटोन बॉडीज असंही म्हटलं जातं. आता ही कीटोजेनेसिसची प्रोसेस नेमकी आपल्या बॉडीमध्ये कुठं होते? कीटोजेनेसिस ऑकर्स ओनली इन द मायटोकॉन्ड्रिया ऑफ लिव्हर. म्हणजे जो ऑर्गन आपल्या बॉडीमध्ये लिव्हर आहे, याच्यामध्ये जी सायटोप्लाझमिक ऑर्गेनेली आहे मायटोकॉन्ड्रिया, याच्यामध्ये ही कीटोजेनेसिसची प्रोसेस होत असते. अँड द कीटोन बॉडीज विच आर वॉटर सोल्युबल. ह्या कीटोन बॉडीज ह्या वॉटर सोल्युबल आहेत. हे एक प्रकारचं लिक्विड फ्यूल आहे की ज्याच्यापासून आपल्या बॉडीला एनर्जी मिळत असते, म्हणून याला फ्यूल असं म्हटलं जातं. हे जे फ्यूल की ज्याच्यापासून एनर्जी नेहमीच काय होत असतं, तयार होत असतं, म्हणून याला म्हटलं जातं लिक्विड फ्यूल्स ॲज अ रिलीज्ड कंटिन्युअसली. कीटोजेनेसिस ऑकर्स वेन फॅटी ॲसिड्स अंडरगो एक्सेसिव्ह ऑक्सिडेशन इन द लिव्हर. कालच्या लेक्चरला आपण पाहिलं होतं की बीटा ऑक्सिडेशन पाथवे, याच्यामधलं जे मेन ज्याला रॉ मटेरियल म्हटलं जातं हे फॅटी ॲसिड आहे. या फॅटी ॲसिडचं जेव्हा जास्त प्रमाणामध्ये ऑक्सिडेशन होतं हे लिव्हरमध्ये, तेव्हा लार्ज अमाऊंटमध्ये असेटाईल कोएन्झाईम ए तयार होतं. द एंट्री ऑफ असेटाईल कोएन्झाईम इंटू क्रेब सायकल डिपेंड्स अपॉन द अवेबिलिटी ऑफ ऑक्झॅलो ॲसिटेट. When the amount of oxaloacetate is less, the acetyl coenzyme A is diverted to from ketone bodies. म्हणजे इथं कीटोन बॉडीज कधी आपल्या बॉडीमध्ये तयार होतात हे सांगितलेलं आहे. इन नॉर्मल कंडिशन व्हेन कार्बोहायड्रेट्स. आता हा जरी पॉईंट आपल्या लक्षात राहत नसेल तर आपल्याला हा पॉईंट लक्षात ठेवावा लागतो की जेव्हा आपल्या नॉर्मल कंडिशन असते, जेव्हा आपल्या बॉडीमध्ये कार्बोहायड्रेटचं प्रमाण हे जास्त असतं, वेन कार्बोहायड्रेट्स आर प्लेंटी अँड ग्लुकोज इज रेडियली अवेलेबल टू द टिश्यू. जर ग्लुकोज हे सहज जर टिश्यूला जर अवेलेबल असेल, द अमाऊंट ऑफ कीटोन बॉडीज इन द ब्लड इज व्हेरी लो. म्हणजे जर आपली टेस्ट जर केली आणि या टेस्टमध्ये जर कीटोन बॉडीज सापडल्या, तर याचा अर्थ असा काय होतो, आपली बॉडी ही काय आहे, स्टार्वेशनमध्ये आहे, किंवा आपल्या बॉडीमध्ये कार्बोहायड्रेटचं प्रमाण हे कमी आहे. जेव्हा आपण कार्बोहायड्रेट डाएट कमी घेतो, तेव्हा आपल्या बॉडीमध्ये जे काही रिझर्व फूड मटेरियल आहे, या रिझर्व फूड मटेरियलचं कन्व्हर्जन हे कीटोन बॉडीजमध्ये होत असतं. याचं जे प्रमाण दिलेलं आहे 1 मिलीग्रॅम पर 100 ml ऑफ ब्लड. अँड द ॲव्हरेज एक्सक्रिशन इन द युरिन इज इन 24 hours इज लेस दॅन 125 mg. ह्या जे कीटोन बॉडीज आहेत ह्या युरिनमधून काय होत असतात, बॉडीच्या बाहेर जात असतात. त्यांचं जे प्रमाण आहे हे 125 मिलीग्रॅम, म्हणजे 24 hours जो काही युरिन आउटपुट आहे याच्यामध्ये 125 मिलीग्रॅम हे ॲव्हरेज व्हॅल्यू आहे. बट इफ ब्रेकडाऊन ऑफ फॅट डॉमिनन्स असेटाईल कोएन्झाईम इज डायव्हर्टेड टू फ्रॉम कीटोन बॉडीज. जेव्हा तुम्ही एक्सेसिव्ह वेट लॉसच्या प्रोसेसमध्ये असता किंवा वेट लॉस ही प्रोसेस होत असते, तेव्हा ह्या असेटाईल कोएन्झाईम एचं जे कन्व्हर्जन आहे किंवा असेटाईल कोएन्झाईम हा काय होतो, डायव्हर्ट होतो, की ज्याच्यामुळं काय होतं, कीटोन बॉडीज तयार होतं. म्हणजेच या असेटाईल कोएन्झाईम एचं कन्व्हर्जन हे कीटोन बॉडीजमध्ये होत असतं. सर्टन केमिकल सबस्टन्सेस सच ॲज अमोनिया अँड फ्लोरिन्झिन आर फाउंड टू इन्क्रीज इन द फॉर्मेशन ऑफ कीटोन बॉडीज. जेव्हा याचं आपण ॲडमिनिस्ट्रेशन करतो की ज्याच्यामध्ये अमोनिया आणि हे जे फ्लोरोन्झिन हे जे केमिकल आहे हे जेव्हा आपल्या बॉडीमध्ये जातं, की त्यामुळं काय होत असतं, कीटोन बॉडीज तयार होण्याची जी प्रोसेस आहे त्याचा जो रेट आहे तो वाढला जातो. अँड सच सबस्टन्सेस आर नोन ॲज कीटोजेनिक सबस्टन्सेस. म्हणूनच त्यांना काय म्हटलं जातं, कीटोजेनिक सबस्टन्सेस असं म्हटलं जातं.
किटोजेनिक सबस्टन्सेस याचा अर्थ काय की असं एक केमिकल ज्याच्यामुळं काय होत असतं बॉडीमध्ये कीटोन फॉर्मेशनची प्रोसेस ही स्पीडअप घेते किंवा त्यांच्यामुळे कीटोन बॉडीज तयार होतात, याला किटोजेनिक सबस्टन्सेस असं म्हटलं जातं. ऑन द अदर हँड सबस्टन्सेस सच ॲज कार्बोहायड्रेट्स, ऑक्झॅलोॲसिटिक ॲसिड, थायोमाइन, त्यानंतर पायरोफॉस्फेट अँड अल्फा कीटो ॲसिड सच ॲज पायरुविक ॲसिड अँड अल्फा कीटो ग्लुटॅरिक ॲसिड आर ऑल्सो नोन ॲज अँटी किटोजेनिक सबस्टन्स. अँटी किटोजेनिक सबस्टन्स याचा अर्थ की जे कीटोन बॉडी फॉर्मेशनसाठी मदत करत नाहीत किंवा कीटोन बॉडी फॉर्मेशन अव्हॉइड करतात, यांना अँटी किटोजेनिक सबस्टन्स असं म्हटलं जातं. फिल इन द ब्लँकसाठी किंवा मल्टिपल चॉईससाठी आपल्याला हा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की ज्याच्यामध्ये कार्बोहायड्रेट, ऑक्झॅलोॲसिटिक ॲसिड, त्याच्यानंतर थायोनिन, पायरोफॉस्फेट आणि अल्फा कीटो ॲसिड की ज्याच्यामध्ये पायरुविक ॲसिड, अल्फा कीटो ग्लुटॅरिक ॲसिड हे अँटी किटोजेनिक सबस्टन्सेस आहेत. दे आर फाउंड टू लोअर द फॉर्मेशन ऑफ कीटोन बॉडीज की ज्यांच्यामुळं आपल्या बॉडीमध्ये कीटोन बॉडीजचं फॉर्मेशन हे फार कमी प्रमाणावर होतं. याला म्हटलं जातं, हे जी प्रोसेस आहे याला किटोजेनेसिस असं म्हटलं जातं की म्हणजे फॉर्मेशन ऑफ कीटोन बॉडीज इन आवर बॉडी की ज्याच्यामध्ये आपण पाहिलं की नेमकं कीटोन बॉडीज कोण आहेत, त्याच्यानंतर कीटोन बॉडी फॉर्मेशन नेमकं कुठं होतं, कीटोन बॉडी फॉर्मेशनसाठी कोण मदत करतं आणि कीटोन बॉडी फॉर्मेशनचे प्रोसेस थांबवण्याचं किंवा डिले करण्याचं काम हे कोण करतं. त्यानंतरचा पुढचा पॉईंट आहे किटोसिस. जेव्हा कीटोन बॉडी फॉर्मेशनला जेनेसिस आणि किटोसिस याचा अर्थ होतो की जर कीटोन बॉडीचं कॉन्सन्ट्रेशन जर वाढत असेल तर त्या प्रोसेसला म्हटलं जातं किटोसिस. द ओव्हरऑल कंडिशन ऑफ इन्क्रीज्ड कॉन्सन्ट्रेशन ऑफ कीटोन बॉडीज इन द टिश्यूज. जर आपल्या बॉडीमधल्या टिश्यूमध्ये आणि फ्लुइडमध्ये मध्ये काय होतं असं जे काही टिश्यू जे लिक्विड टिश्यू आहेत त्यांना फ्लुइड असं म्हटलं जातं. फॉर एक्झाम्पल ब्लड, यांच्यामध्ये कीटोनचं कॉन्सन्ट्रेशन जर वाढलं तर याला किटोसिस असं म्हटलं जातं. म्हणजे स्टोरेज जर वाढत असेल तर ते काय असेल, किटोसिस असेल. एक्सक्रीशन ऑफ ॲबनॉर्मली हाय अमाऊंट ऑफ कीटोन बॉडीज इन युरिन इज ऑल्सो नोन ॲज अ कीटोन युरिया असं म्हटलं जातं. समजा जास्त प्रमाणामध्ये जर किटोजेनेसिसमध्ये आपण पाहिलं की 24 आवर्समध्ये 125 मिलीग्रॅम पर 100 ml ऑफ ब्लड इतकी त्यांची नॉर्मल रेंज राहत असते. हे जर प्रमाण जास्त जर असेल तेव्हा जी मेडिकल टर्म हा एक प्रकारचं काय आहे, डिसऑर्डर आहे की ज्याला म्हटलं जातं कीटोन युरिया असं म्हटलं जातं. अँड द अपीअरन्स ऑफ हाय लेवल ऑफ कीटोन बॉडीज इन द ब्लड इज नोन ॲज किटोनिमिया असं म्हटलं जातं. म्हणजे ह्या दोन काय आहेत, डिसऑर्डर, प्रमाण वाढलं किंवा प्रमाण कमी होणं. किटोसिस मे ऑकर ड्यू टू मेनी डिफरंट फिजिओलॉजिकल कंडिशन. किटोसिस म्हणजेच कॉन्सन्ट्रेशन वाढवण्याची जी प्रोसेस आहे ही वेगवेगळ्या फिजिओलॉजिकल कंडिशनवरती अवलंबून आहे. त्याच्याचसोबत काही पॅथॉलॉजिकल फॅक्टरसुद्धा याला कारणीभूत आहे. आता नेमकं आपण काय लक्षात ठेवायचं आहे की आपल्या बॉडीमध्ये म्हणजेच ब्लडमध्ये किंवा टिश्यूमध्ये कीटोन बॉडीज यांचं प्रमाण कधी वाढतं, जेव्हा आपण प्रोलॉंग्ड स्टार्वेशन म्हणजे फार काळ जर आपण उपाशी असेल तर काय होत असतं, आपल्या बॉडीमध्ये जे स्टोरेज फूड आहे, फॉर एक्झाम्पल फॅटी ॲसिड्स असतील किंवा फॅट्स असतील, याचं कन्व्हर्जन जेव्हा एनर्जी, ज्याला आपण बीटा ऑक्सिडेशन पाथवे असं म्हणलेलं आहे, अशा वेळेला बॉडीमध्ये कीटोन बॉडीज ह्या तयार होत असतात. कीटोन बॉडीजमध्ये आपण सांगितलेलं आहे ॲसिटोॲसिटेट, 3-हायड्रॉक्झी ब्युटॅरिक ॲसिड आणि ॲसिटोन ह्या कीटोन बॉडीज आहेत. त्यानंतर जेव्हा आपण प्रोलॉंग्ड स्टार्वेशन म्हणजे उपासी असू किंवा ज्याच्यामध्ये आपल्याला अवेलेबिलिटी ऑफ लेस अमाऊंट ऑफ कार्बोहायड्रेट, जेव्हा आपल्या बॉडीला फार कमी प्रमाणात कार्बोहायड्रेट मिळतात, आपल्या डाएटमध्ये हाय अमाऊंट ऑफ फॅट डाएट असेल, सिव्हिअर एक्सरसाइज इन द पोस्ट ॲब्झॉर्टिव्ह स्टेट, इन्क्रीज्ड मेटाबॉलिक डिमांड, त्यानंतर आहे ग्लायकोजन स्टोरेज डिसीज, कंटिन्यूड फीवर, mild pancreatic dysfunction, deficiency of insulin, diabetes mellitus, and toxemia of pregnancy. In all the above cases, there is a diminished utilization of carbohydrate and increased mobilization of fat. याचा अर्थ असा होतो, अशी एक फिजिओलॉजिकल कंडिशन की ज्याच्यामध्ये कार्बोहायड्रेटचं प्रमाण कमी आहे आणि जेव्हा रिझर्व फूड आपल्या बॉडीमध्ये वापरले जातात तेव्हा हे रिझर्व फूड वापरत असण्याची जी प्रोसेस आहे की ज्याच्यामध्ये कीटोन बॉडीज ह्या तयार होतात. काही पॅथॉलॉजिकल कंडिशनमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की ज्याच्यामध्ये डायबिटीज मिलायटस, त्याच्यानंतर आहे पॅन्क्रियाटिक डिसफंक्शन, म्हणजे ह्या ज्या पॅथॉलॉजिकल कंडिशन ज्याला आपण काय म्हणू शकतो, एक प्रकारचं डिसऑर्डर आहे
की ज्याच्यामध्ये कीटोन युरियाचं प्रमाण कीटोन बॉडी फॉर्मेशनचं प्रमाण वाढतं आणि ते प्रमाण आपल्याला ब्लडमध्ये जास्त पाहायला मिळतं. याला म्हटलं जातं कीटोसिस. आता कीटोन बॉडी फॉर्मेशनचे नेमके काय आहे, प्रोसेस काय आहेत किंवा याच्यामध्ये काय स्टेप्स येतात ते पाहूया. तर याच्यामध्ये इथं रिॲक्शन्स दाखवलेले आहेत की पहा, या रिॲक्शनमध्ये सगळ्यात महत्त्वाचं हे की कीटोन बॉडी फॉर्मेशन ही मायटोकॉन्ड्रियामध्ये होत असते, लिव्हर सेलमध्ये. मायटोकॉन्ड्रिया लिव्हर सेल. तर पहा, याच्यामध्ये पहिली जी स्टेप दाखवलेली आहे, या पहिल्या स्टेपमध्ये कोण आहे, असेटाइल कोएन्झाइम ए आहे. तर या स्टेपमध्ये 2 मॉलिक्युल्स ऑफ असेटाइल कोएन्झाइम ए, याच्यामध्ये 2 मॉलिक्युल असेटाइल कोएन्झाइम एचे हे काय होतात, कंडेन्स होतात आणि म्हणजे एकत्र येतात टू फॉर्म. याच्यामुळं काय होत असतं, ॲसिटो असेटाइल कोएन्झाइम तयार होतं. 2 मॉलिक्युल असेटाइल कोएन्झाइमचे हे कंडेन्स झाल्यामुळं काय झाले, ॲसिटो असेट कोएन्झाइम ए झाले. आता या प्रोसेसमध्ये आपल्याला एक ॲरो दाखवलेला आहे, ॲरो दाखवून कोएन्झाइम ए लिहिलेला आहे. याचा अर्थ या प्रोसेसमध्ये म्हणजे असेटाइल कोएन्झाइम एचं कन्व्हर्जन ॲसिटो असेटाइल कोएन्झाइम एमध्ये होत असताना एका मॉलिक्युलचा लॉस होतो. तो जो मॉलिक्युल आहे तो कोणता आहे, कोएन्झाइम ए आहे. आणि ह्या रिॲक्शनला कॅटलाइज करण्याचं काम कोण करत असतं, 3 कीटो थायोज एन्झाइम हे रिॲक्शन कॅटलाइज करते. आपल्याला लक्षात काय ठेवायचं आहे की या कीटोन बॉडीच्या तयार होण्याच्या किंवा ज्याला आपण फॉर्मेशन ऑफ कीटोन बॉडीज हा कन्सेप्ट आपण पाहतोय की ज्याच्यामध्ये असेटाइल कोएन्झाइम ए कंडेन्स विथ ॲसिटो असेटाइल कोएन्झाइम विथ रिलीज ऑफ 1 मॉलिक्युल ऑफ कोएन्झाइम ए. इथंपर्यंत जरी लक्षात ठेवलं तर चालेल. ही झाली पहिली स्टेप. दुसऱ्या स्टेपमध्ये काय होतं की ज्याच्यामध्ये सांगितलेलं आहे ॲसिटो असेटाइल कोएन्झाइम ए, ॲसिटो असेटाइल कोएन्झाइम ए रिॲक्ट्स विथ 1 मोर मॉलिक्युल ऑफ ॲसिटाइल कोएन्झाइम ए. इथं आपल्याला ॲडिशन दाखवलेलं आहे ॲसिटाइल कोएन्झाइम. म्हणजे हा ॲसिटो असेटाइल कोएन्झाइम हा रिॲक्ट्स होतो ॲसिटाइल कोएन्झाइम बरोबर. आणि या प्रोसेसमध्ये हायड्रोजन मॉलिक्युलची काय दाखवलेली आहे, ॲडिशन दाखवलेली आहे. एक रिलीज झालेला कोएन्झाइम ए दाखवलेला आहे आणि त्यामुळे जो प्रॉडक्ट तयार होणार आहे ज्याला म्हटलं जातं 3 हायड्रॉक्सी 3 मिथाइल ग्लुटॅरिल कोएन्झाइम ए. आता ही जी प्रोसेस आहे ह्या प्रोसेसमध्ये फॉर्मेशन झालं किंवा सिंथेसिस झालं म्हणून या प्रोसेससाठी लागणारं जे एन्झाईम आहे, ह्या एन्झाईम म्हणजे इन प्रेझेन्स ऑफ दिस एन्झाईम असं जे म्हणतो त्याचं नाव आहे 3 हायड्रॉक्सी 3 मिथाइल ग्लुटॅरिल कोएन्झाइम ए सिंथेटेज किंवा मिथाइल ग्लुटॅराइल सिंथेटेज असंही म्हटलं जातं. कारण इथं सिंथेसिस होतं म्हणून जे एन्झाईम वापरलं जातं त्याचं नाव आहे सिंथेटेज. ही झाली दुसरी स्टेप. पहिल्या स्टेपमध्ये आपण असेटाइल कोएन्झाइम इज कन्वर्टेड इंटू ॲसिटो असेटाइल CoA. दुसऱ्या स्टेपमध्ये ॲसिटो असेटाइल कोएन्झाइम ए इज कन्वर्टेड इंटू 3 हायड्रॉक्सी 3 मिथाइल ग्लुटॅरिल कोएन्झाइम ए. इथंपर्यंत आलो. त्यानंतर आता पुढच्या स्टेपमध्ये काय सांगितलेलं आहे की पुढच्या स्टेपमध्ये 3 हायड्रॉक्सी 3 मिथाइल ग्लुटॅरिल कोएन्झाइम ए याचं फॉर्मेशन किंवा याचं स्प्लिटिंग होणार आहे. फॉर्मेशन म्हणण्यापेक्षा स्प्लिटिंग होतं की ज्याच्यामध्ये जो काय प्रॉडक्ट तयार होतो ॲसिटो ॲसिटेट आणि याच्यामध्ये 1 मॉलिक्युल ऑफ काय होतो ॲसिटाइल CoA हा निघून जातो. आता जेव्हा ॲसिटो ॲसिटेट तयार होतं ह्या ॲसिटो ॲसिटाइड तयार झाल्यानंतर डिकार्बॉक्झिलेशनची प्रोसेस होते. म्हणजेच या ॲसिटो ॲसिटेटमधून एक कार्बन निघून जातो आणि त्यामुळं फॉर्मेशन काय होतं ॲसिटोन होत असतं. तर पहा, जेव्हा ब्लडमध्ये ॲसिटो ॲसिटेटचं प्रमाण वाढतं तेव्हा ज्या पर्सनमध्ये ॲसिटो ॲसिटेटचं प्रमाण वाढतं तेव्हा त्या ब्रिदिंगच्या स्मेलवरून लक्षात येतं की ज्यांच्यामध्ये जो स्मेल येतो तो ॲसिटोनचा असतो. म्हणजे जेव्हा ॲसिटो ॲसिटेट तयार होतं तेव्हा त्याच्यामधून कार्बन निघून गेल्यानंतर कार्बन डायऑक्साईड निघून गेल्यानंतर त्याचं कन्व्हर्जन ॲसिटोन होतं. मग ज्या पर्सनमध्ये ॲसिटोन तयार झालेला आहे त्याच्या ब्रिदिंगमध्ये या ॲसिटोनचा स्मेल येत असतो. याचाच अर्थ ब्लडमध्ये ॲसिटो ॲसिटेटचं प्रमाण काय आहे वाढलेलं आहे. ॲसिटो ॲसिटेट पुढच्या स्टेपमध्ये ॲसिटो ॲसिटेट इज कन्वर्टेड इंटू 3 हायड्रॉक्सी ब्युटॅरिक ॲसिड. ही जी प्रोसेस आहे याच्यामध्ये एका वॉटर मॉलिक्युलचा लॉस होत असतो म्हणून या प्रोसेसला काय म्हणलेलं आहे डिहायड्रोजनेज असं म्हणलेलं आहे. म्हणजेच आपण सुरुवातीला कीटोजेनेसिस या प्रोसेसमध्ये पाहिलं होतं की आपल्या बॉडीमध्ये तयार होणाऱ्या ज्या कीटोन बॉडीज आहेत त्या कोणत्या आहेत
तर 3 हायड्रॉक्सी ब्युटॅरिक ॲसिड, त्याच्यानंतर 2 नंबरला आहे ॲसिटो ॲसिटेट आणि 3 नंबरला आहे ॲसिटोन. म्हणजेच जेव्हा 3 हायड्रॉक्सी ब्युटॅरिक ॲसिड, ॲसिटो ॲसिटेट आणि ॲसिटोन बॉडीज तयार होतात तेव्हा त्याला जेव्हा या कॉम्बिनेशनला काय म्हटलं जातं, कीटोन बॉडीज, याला कीटोजेनेसिस असं म्हटलं जातं. आणि जेव्हा यांचं प्रमाण ब्लडमध्ये वाढतं तेव्हा त्याला कीटोसिस असं म्हटलं जातं. म्हणजे हा झाला पाथ की फॉर्मेशन ऑफ कीटोन बॉडीज, आपल्या बॉडीमध्ये कीटोन बॉडीज कधी तयार होतात किंवा कोणत्या फिजिओलॉजिकल आणि पॅथॉलॉजिकल कंडिशनमध्ये कीटोन बॉडीजचं प्रमाण वाढतं, हाही पार्ट आपल्याला राहिला. याच्यावरती आपल्याला शॉर्ट नोट विचारली जाऊ शकते की ज्याच्यामध्ये फॉर्मेशन ऑफ कीटोन बॉडीज आपल्याला लिहावं लागतं. नेक्स्ट लेक्चरला आपण कीटोलायसिस हा पार्ट पाहूया.